नमस्कार कवठी महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठी महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विना परवानगी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, विचारणा करणाऱ्या पत्रकारांना अधिकाऱ्याची उद्धट वर्तणूक। आरोग्य विभागाला बुधवारपर्यंत लेखी स्पष्टीकरणाचे आदेश। कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात अनेक वर्षांपासून जोपासलेल्या हिरव्यागार वृक्षांची विना परवानगी कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आलेला आहे। या गंभीर प्रकरणाबाबत माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उद्धट उत्तर दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची दखल घेत पंचायत समितीच्या सभापतींनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना उद्या बुधवारपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे काही अज्ञात कर्मचारी व ठेकेदारांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील मोठ्या झाडांच्या फांद्या तसेच काही पूर्ण झाडे तोडण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे यासाठी कोणतीही अधिकृत लेखी परवानगी घेण्यात आली नव्हती। या केंद्रातील पूर्वीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही झाडे मुलाप्रमाणे जपली होती। खते पाणी घालून निसर्ग संवर्धनासाठी वाढवलेल्या या वृक्षांची कत्तल झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। पत्रकारांना मिळाली उद्धट वागणूक। या वृक्षतोडीबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी KK मराठी न्यूजचे संपादक कुणाल कोठावळे हे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता कर्तव्यावर असलेले डॉक्टर साळुंके त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी वृक्षतोडीबाबत माहिती देण्याऐवजी तुम्ही कोण विचारणारे, तुम्हाला काय करायचे आहे, अशा शब्दात पत्रकारांना सुनावत उडवाउडवीची उत्तरे दिली। एका जबाबदार अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी केलेल्या उद्धट वर्तनामुळे माध्यम क्षेत्रातून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे। लोकप्रतिनिधी आक्रमक, अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती। या प्रकरणाची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। पंचायत समितीच्या सभापती सौ सिंधुताई पाटील, उपसभापती वामन कदम, सदस्य दिलीप झुरे, अर्जुन करपे तसेच जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील यांनी तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी कोळेकर यांच्याशी संपर्क साधला। आरोग्य केंद्राच्या आवारात विना परवानगी वृक्षतोड होत असताना प्रशासन गप्प का, अशा चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले जाणार नाही, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी कोळेकर यांना धारेवर धरले। बुधवारपर्यंत अल्टिमेटम। पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा जाब विचारला असून या वृक्षतोडीला जबाबदार कोण तसेच संबंधित उद्धट वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली याचा सविस्तर लेखी अहवाल उद्या बुधवार सकाळपर्यंत सादर करण्याचे सक्त आदेश तालुका आरोग्य अधिकारी कोळेकर यांना दिले आहेत। आता या प्रकरणी तालुका आरोग्य विभाग दोषींवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।